नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळीचा हा सण अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीय पर्यंत 5 दिवस सण हा साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा या वेगवेगळ्या सणांचा समावेश केलेला आहे. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन घरातील सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे. निरोगी माणसाच्या स्वास्थ्यासाठी आणि रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांत आहे. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्याचमुळे आयुर्वेदाचा विकास झाला, म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधा पाणी अशा नावाने ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते. धन्वंतरी देवीची आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करायची असते. त्यासोबतच आपल्याला घरगुती आयुर्वेदिक औषधांची पण त्या दिवशी पूजा करायची असते आणि धनाची पण पूजा करायची असते. तर ही पूजा मांडणी कशी आहे आणि ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची मी ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तरी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला धनत्रयोदशीची पूजा मांडणी पण बघूया आणि पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि पूजा सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची ते पण मी तुम्हाला कृती करून दाखवते. पूजा मांडणी मी कशी केली आहे त्याआधी मी सर्वप्रथम इथे जागा आपण आपल्या देवघरासमोरच जागा स्वच्छ करून घेतली आहे आणि तिथे चौरंग ठेवला. चौरंगावर हे लाल वस्त्र ठेवायचं आणि त्याच्यावर लाल वस्त्र ठेवून हा आहे धन्वंतरी देवतेचा फोटो आहे. कलस्थापना करायची आहे. चला आता मी तुम्हाला सविस्तर पूजा कशी करायची ते दाखवते. सर्वप्रथम पूजा सुरू करण्याआधी आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून इथे ठेवायचा आहे. दीप प्रज्वलित केलं. आता आपल्याला सर्वप्रथम आपल्याला विड्याच्या पानावर गणपती देवतेची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या विड्याच्या पानावर गणपती देवतेची स्थापना करताना खाली अक्षदा ठेवायच्या. अक्षदा ठेवल्यावर आपल्याला या गणपतीच्या मूर्तीला आपण आधी गणपती अथर्व शीर्ष म्हणून एक वेळा अथर्व शीर्ष म्हणून या गणपती मूर्तीचा आपण अभिषेक करून घ्यायचा. पंचामृताने पाण्याने असा अभिषेक करायचा आणि मूर्ती स्वच्छ पुसून मग इथे विड्याच्या पानावर खाली अक्षता ठेवून या गणपती देवतेची आपल्याला स्थापना करायची आहे. आता ही स्थापना झाल्यावर आपल्याला मंत्र आपल्याला साधा आपल्या मराठी भाषेत म्हणायचं आहे. तर आपण असं म्हणायचं, गणपती बाप्पाची स्थापना करताना सर्वप्रथम आपण म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद, कुंकू आणि अक्षदा वाहते असं म्हणायचं. नंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करते. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप ओवाळते.
हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप ओवाळते. नंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करते. त्यासाठी आपल्याला इथे गणपती बाप्पासाठी नैवेद्य ठेवायचा आहे. त्यासाठी आपण पाण्याने 2 बोटाने इथे पानावरच चौकोन मंडल करायचं पाण्याने आणि त्याच्यावर हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला इथे गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे. हा गुळ खोबऱ्याचा आपण नैवेद्य ठेवायचा आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची. मंत्र म्हणायचा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ही झाली आपली गणपती बाप्पाची स्थापना. आणि आता आपल्याला नंतर माता महालक्ष्मीची मूर्ती आहे. तिथे पण माता महालक्ष्मीला आपण पाण्याने अभिषेक करायचा आणि मंत्र म्हणायचा, महालक्ष्मी देवीचा मंत्र म्हणायचा आणि पाण्याने अभिषेक करून इथे विड्याच्या 2 जोड पानांवर आपल्याला अक्षदा ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला ही माता महालक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवायची आहे. त्यासाठी पण आता मूर्तीला आपल्याला पूजा करताना म्हणायचं, हे महालक्ष्मी मा मी तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करत आहे. हे महालक्ष्मी मा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे महालक्ष्मी मा मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. हे महालक्ष्मी मा मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. हे महालक्ष्मी मा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. इथे पाण्याने चौकोन मंडल करायचा आणि इथे फळांचा नैवेद्य महालक्ष्मी मातेला अर्पण करायचं. ही झाली आपली महालक्ष्मी मातेची पूजा. आता आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश मध्ये आपण पाणी भरून विड्याची 5 पाने ठेवली आणि आता त्या पानांमध्ये आपल्याला पाण्याने भरलेला कलश आहे. तर इथे आपण हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या कलशामध्ये, एक फूल व्हायचं आणि नंतर आपल्याला हे श्रीफळ इथे ठेवायचं. कलशाला इथे मी कलावा बांधला आहे आणि नंतर आता कलशाला स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढून इथे दोन्ही बाजूला अशा 2 रेषा ओढायच्या कुंकवाने आणि वरती आता आपल्याला जे आपण श्रीफळ ठेवलं आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू आणि अक्षदा आपल्याला व्हायच्या आहे. कलशावर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. नंतर आपल्याला कलशाला धूप ओवाळायचं आहे. कलशाला आपल्याला दीप ओवाळायचा आहे. हा धन्वंतरी देवाचा फोटो आहे. आता आपल्याला या देवाची पूजा करायची आहे. त्यासाठी या फोटोची आपण पूजा करताना तिथे पण हळद कुंकू आणि अक्षदा व्हायची आहे. देवाला आपण फूल व्हायचं आहे. म्हणायचं, हे धन्वंतरी देवता मी तुम्हाला धूप ओवाळत आहे. हे धन्वंतरी देवता मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. हे धन्वंतरी देवता मी तुम्हाला हा नैवेद्य आहे, धणे आणि गुळ हा नैवेद्य आहे. तो नैवेद्य आणि हे बतासे आहे. हा नैवेद्य आपल्याला ह्या धन्वंतरी देवतेला अर्पण करायचा आहे. ही देवाची पूजा झाली आणि आता आपल्याला या धान्याची पण पूजा करायची आहे. हे धान्य आहे आणि या काही घरगुती आयुर्वेदिक औषधं आहेत. त्याच्यामध्ये निर्गुंडी आहे, नंतर ह्या कढी लिंबू असतं त्याचे काड्या आहेत, ही हळद आहे, तेजपत्त्याच्या पानाच्या काड्या आहेत आणि दालचिनी आहे. अशा या घरगुती आयुर्वेदिक वस्तू आहेत त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे.
त्याला पण आपण हळद कुंकू आणि अक्षता व्हायचे आहे. आणि या आयुर्वेदिक औषधांची पण आपल्याला पूजा करायची आहे आणि धन्वंतरी देवतेला प्रार्थना करायची की आम्हाला सर्वांना घरामध्ये स्वस्त आणि निरोगी ठेवायची अशी प्रार्थना करायची. ही झाली आपली आयुर्वेदिक औषधांची पूजा. आता आपण हे जे 5 धान्य ठेवले आहे त्यामध्ये आपल्याला या धान्याची पण पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे धान्यामध्ये पण आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. धान्याची पूजा करताना आपल्याला इथे फूल अर्पण करायचं आहे. धूप ओवाळायचं आहे. नंतर आपल्याला दीप ओवाळायचा आहे. आपण आता धान्याची पूजा केली. आता आपल्याला धनाची पूजा करायची. आपल्याकडे जे धन असेल, काही सोनं चांदीचे दागिने किंवा नाणं असेल किंवा आपल्याकडे पैसे असतील त्यांची पूजा करायची. ही झाली आपल्याला आता धनाची पूजा करायची. त्यासाठी आपल्याला धनाची पण पूजा करताना इथे हळद कुंकू आणि अक्षदा आहेत त्या अर्पण करायच्या. नंतर फूल अर्पण करायचं धनाची पूजा करताना. ते पण आपण धूप ओवाळायचं, दीप ओवाळायचं. आणि आपल्याला जेव्हा आपण या धन्वंतरी देवतेची पूजा केली, या सर्व धान्याची पूजा केली, तेव्हा आपल्याला पूजा करता झाल्यावर नंतर आपल्याला धन्वंतरी देवाचा मंत्र आहे तो आपल्याला एक माळ मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम धन्वंतरे नमः. हा धन्वंतरी देवतेचा मंत्र आहे. मंत्र मी तुम्हाला पुन्हा सांगते, ओम धन्वंतरे नमः. हा मंत्र आहे तो आपल्याला एक माळ जप करायचा आहे. आपली धनतेरसची पूजा झाल्यावर नंतर शेवटी आपल्याला आरती करायची आहे. सर्वप्रथम आपण गणपतीची आरती करायची आणि नंतर माता महालक्ष्मीजीची आरती करायची. तरी आपल्याला पूजा झाल्यावर देवाची आरती करायची आणि नमस्कार करायचा, देवाला प्रार्थना करायची आणि हा प्रसाद आहे तो घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण शास्त्रोक्त पद्धतीने ही पूजा केली. पूजेमध्ये आपण धनाची पूजा केली, धान्याची पूजा केली आणि काही घरगुती आयुर्वेदिक औषध आहे त्यांची पण पूजा केली आणि धनाची पूजा केली. आणि त्यासोबतच आपल्याला या दिवसाचं आणखी धनत्रयोदशी म्हणजे या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी आपल्याला दक्षिण दिशेकडे एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. आपली जी घरी आपण जी कणिक भिजवतो ती कणिक भिजवायची आणि त्याचा आपल्याला असा छोटासा एवढा साधारण एवढा दिवा करायचा. तो कणकेचा दिवा आहे, त्याला यमदीप असे म्हणतात. आणि त्या दिवशी त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकून 2 वाती, लांब वाती म्हणजे 2 घ्यायच्या, 2 वातींचं एक वात करून म्हणजे त्याच्यात तेल टाकून त्या कणकेच्या दिव्यामध्ये ठेवायचं आणि तो दिवा प्रज्वलित करून घराच्या बाहेर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी दक्षिण दिशा येत असेल तिकडे तोंड करायचं आपण आणि ती दिव्याची ज्योत जी असेल ती आपल्याला दक्षिण दिशेकडे आपल्याला करायची आहे. म्हणजे दिव्याची ज्योत दक्षिणेकडे आली पाहिजे. दक्षिण दिशेकडे दिवा आपल्याला प्रज्वलित करताना आपल्याला हात जोडून दिवा प्रज्वलित करून आपण जेव्हा दक्षिण दिशेकडे तो दिवा ठेवू तेव्हा आपल्याला हात जोडून मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तर मंत्र मी तुम्हाला सांगते, मृत्यूनाम दंड पाशाभ्याम कालेन श्यामया सहय त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा. एक लक्षात ठेवायचं की इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करायची नाही.
दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो. त्यामुळे यम दीपदान धनत्रयोदशीच्या दिवशी आपली जी घरात पूजा झाल्यावर रात्री यमदीपदान अवश्य करावे आणि देवाला प्रार्थना करावी. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री महालक्ष्मी माता की जय असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.